असंख्य प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याची जाणीव तमाम महाराष्ट्राला झाली पाहिजे. तर तुमचा आभार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक प्रसन्न पाटील रायगड जिल्ह्यातला ग्रामीणचा खेळाडू आलाय. पहिलाच बॉल महेश नानगुडेसाठी, परंतु पहा डेड बॉलचं सिग्नल. या स्पर्धेमध्ये शेअर मार्केट नक्कीच वर जाणार आहे. या संघाचे संघ मालक अजिंक्य पवार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला या पहिल्या इनिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. पारितोषिकांची खैरात होईल कारण अंतिम सामना आहे. महेश नानगुडे स्ट्राईक एंडला तयार आहे. पहिला चेंडू प्रसन्न पाटीलचा. पहिलाच बॉल फुलटॉस होता. ड्राईव्ह केलाय मिड ऑनला किरण पवार. वेगाने दाखल झाला ऋतिक पाटील, त्याला बॅकअप देतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. प्रत्येक धाव महत्वाची असेल. धावांसाठीची धावाधावाशी चालू राहील. 12 संघांचा सहभाग, तिथून हे 2 संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. एका बाजूला रायगड ग्रामीणचा संघ अंगद पाटीलने या संघाची बांधणी केली. आकाश तारेकर, उस्मान पटेल, किरण पवार, आशिष मेहरुल, तारे सितारे, राजेश सोटे सारखा खेळाडू, काळेवाडी पुणे परिसरातला खेळाडू या संघामध्ये खेळतोय. म्हणजेच काय, हा देखील संघ दमदार आहे. वासिक साठी हा बॉल, पहिलाच बॉल, बॅटची कड घेतली आहे. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. शॉर्ट स्टॉप मध्ये मिळतील 2 धावा. 2च्या मदतीने फलकावर धावा आहे 3. महेशसाठी सलग 3 षटकारांसाठी राजांबरे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आणि जसं तुषारजीने उल्लेख केला होता की आज शेअर मार्केट हाय होणार आहे. आज या परिसरातले सगळे एटीएम खाली होतील. त्याचं कारण आहे सगळी कॅश आज या मैदानावर दाखल झाली. अंतिम सामन्यासाठी पारितोषिकांची खैरात होणारच आहे. वासिक तयार. बॅट्सला स्पर्श करून अजून एक वेळा मागे जातोय चेंडू. वासिक थोडासा वेळ घेतोय असं चित्र बघायला मिळते. पहा ऍक्शन रिप्ले. टप्पा थोडासा मागे होता. आकुट टप्प्याचा चेंडू. बॅटची आतली कड आकाश तारेकरच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला. कोणतीच धाव मिळणार नाही. मोठ्या फटक्याची तयारी होती, परंतु प्रसन्न पाटील देखील तेवढ्या तत्परतेने गोलंदाजी करतोय. फलकावर आहेत फक्त 3 धावा. पुढचा चेंडू प्रसन्नचा. प्रसन्न संघासाठी प्रसन्न होईल का? बॉडीला रोल करत असताना ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट नाही झालाय. नेम लागलेला नाही. बहुधा हा क्षेत्ररक्षक लहानपणी गोट्या खेळलेला दिसत नाहीये. लहानपणी तर तुम्ही गोट्या खेळले असाल तर तुमचा नेम चांगला लागतो. तुम्ही लगोरी खेळला असाल तर तुमचा नेम चांगला लागतो. तो नेम लागलेला नाहीये. आणि बरोबरच एकदा वासिक शेखने पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 4 धावा. आता स्ट्राईक एंडला आलाय महेश नानगुडे. प्रसन्नच्या विरोधामध्ये महेश सामना करण्यासाठी तयार. ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मिड विकेटला उस्मान पटेलच्या हातामध्ये चेंडू जातोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव खात्यामध्ये ऍड होते. पहिल्या 5 चेंडूंवर फक्त आणि फक्त 5 धावा. पहा हे मुख्य मंचावरचं दृश्य. ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव ही स्पर्धा करते ते आदरणीय दमदार आमदार शेखरजी निकम साहेब. त्यांच्या बाजूला या स्पर्धेचे जनक उद्घाते आदरणीय सचिन शेठ पाकळे साहेब. त्याचबरोबर आदरणीय बंधू शेठ पाकळे. या सर्वांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये. उलट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑन मध्ये जातोय चेंडू. यावेळेला देखील एकच धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये प्रसन्न पाटीलने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. ज्या वासिकाने महेशने धुडगूस घातला होता त्यांच्या विरोधामध्ये पहिल्या षटकात प्रशांत सर फक्त आणि फक्त 6 धावा आल्यात. गोपी चिपळूणचे प्रेक्षक किंवा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रेक्षक किती जाणकार आहेत बघा. पहिल्याच षटकामध्ये प्रसन्न खूप चांगली कामगिरी केली. फक्त 6 धावा दिल्या. आणि आता इथून आपण अनाउन्समेंट केली नाही की त्यांनी 6 धावा केल्या तर टाळ्यांचा गजर करा. इथे प्रसन्नासाठी टाळ्यांचा गजर झालाय. जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. प्रसन्नाने जबरदस्त कामगिरी केली. अजिंक्य पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सध्या अजिंक्य वारेचा संघ मैदानावरती, तर मुन्ना देसाई हा संघ देखील आपण पाहू शकतो. हे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांनी तुफान गर्दी केले. आपण सुज्ञ आहात, गर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू टाकत असताना फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. प्रसन्न पाटील यासाठी जाणला जातो. आता दुसऱ्या षटकासाठी दाखल झालाय आशिष मेहरोल. सातत्याने चांगले कटर टाकतो आणि तो गोलंदाज वासिकच्या समोर पडतो. वासिकने षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक नुकतंच घोषित केलं गेलंय.
आशिष टू वासिक. ओ पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, हलक्या त्याने खेळाय, डेंजर एंडला धावत होता आणि आता बहुधा नेम लागलाय का हे पाहावं लागेल. स्क्वेअर लेग पंचाकडे लाऊड अपील केलाय. पंचाने हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या दिशेने पाठवलाय. प्रशांत सर जोखीम होती स्वीकारली आहे, परंतु आता काय घडणार. दोन पर्याय होते. एक तर तुम्हाला नॉस्टेकर एंडला थ्रो करता आला असता, कारण वासिक खूप दूर होता, पण पर्याय निवडला महेश नानगोडच्या दिशेनं, टायकर यांच्या दिशेनं थ्रो केलाय. आता पाहूया अचूक नेम आहे का, बॅट्समनचा गेम झालाय का, सगळ्या गोष्टी आता 70-70 वरती पाहिल्या जातील. दूध का दूध पानी का पानी तो होने वाला है. दर्शक काफी संख्या में गोपी आज मौजूद है. फाइनल का मैच आमदार शेखर निकम चषक 2026 में. तोपर्यंत अजून एक बक्षीस जाहीर होतंय. वासिफ शेख साठी जर सलग 3 षटकार मारले तर अल्ताफ आड्रेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. वासिफ शेख साठी नवीन बक्षीस 1000 रुपये, सलग 3 षटकार अल्ताफ आड्रेकर यांच्याकडून. आणि आता पंचांचा निर्णय आलाय. या चेंडूवर धाव मिळेल. पहा एक्शन रिप्ले खूप चांगलं कॅमेरा बघ. 70-70 स्पोर्ट्स प्रेक्षक गॅलरी मधलं हे दृश्य. किती उशीर झाला तरी शेवटपर्यंत प्रेक्षकांची साथ लाभते या स्पर्धेला. आज रविवारचा दिवस, प्रत्येकाने आपल्या दिवसभराचं कामकाज करतो. सुट्टीचा दिवस आहे, पण आज प्रत्येकाने आपल्या घरी सांगितलं नाही आज मला जायचंय. आमदार शेखर निकम चषक 2026 अंतिम दिवस पाहायचा आहे. इथे हे कॅमेरा बघ दाखवले जाते. बॉल थांबवलाय का राजेश सोरटी तिथे पाहायला मिळाला. या चेंडूवर एक धाव, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने फलकाबर आहे 7 धावा. वासिकने 5 चेंडू खेळलेत. आतापर्यंत शांत संयमी खेळ करतोय. 5 धावा आहेत त्याच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे 2 बॉलवर 2च धावा त्याने काढल्यात, परंतु ही वादळापूर्वीची शांतता होऊ शकते. समोर देखील तेवढाच मातबर गोलंदाज आहे. आशिष पुढचा चेंडू घेऊन महेश साठी फुलटॉस. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आली रे आली. आता माझी बारी आली. महेश नानगुडेच्या बॅट मधून षटकार. गुडे साइलेंट किलर है. फुल टॉस पर बॉस बने. ये स्क्वायर लेग बॉर्डर लाइन की तरफ चले गई और खूबसूरत स्ट्रोक. खराब की तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. महेश नानगुडे के बल्ले से Yes. ये गजब का शॉट. महेश नानगुडेसाठी बक्षीस ऑन आहे. सलग 3 षटकार मारले तर कैस नायकवडी यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. एक पहिला षटकार झालाय, पाहूया सलग 2 षटकार अजून येत आहेत का. आय लव्ह सावर्डे ते देखील बघायला मिळालं आपल्याला. सावर्डेचे प्रेक्षक आहेत. पहा पुन्हा एक वेळा आय लव्ह सावर्डे. कोकणात आल्यानंतर सावर्डे गाव आणि बाजूलाच आपण बघतोय हे भव्य दिव्य क्रीडांगण. आशिष मेरुल पुढचा चेंडू घेऊन पायात टाकलाय. चांगला यॉर्कर टाकला, ओदून काढलाय त्याला. हो इथे थोडीशी चूक झाली. उस्मान पटेलने गंमत केली, त्याची किंमत मोजावी लागेल. मी तो चौकार. 4 धावा. इथे बाउंड्री लाईन होती, मिड विकेटला आहे. महेशचा फटका, यॉर्क पर्यंत चेंडू खोदून काढला ऑन साईडला. उस्मान डीप मिड विकेट मध्ये पाहू शकता. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. हा दुसरा अँगल आहे. पहिल्या अँगल मध्ये आपण पाहिलं असेल उस्मानच्या हातामध्ये चेंडू सुटला आणि तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. धाव संख्या 17. येस, महेश नानगुडेने जो षटकार मारला होता या षटकारासाठी शोएब अड्रेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. धन्यवाद शोएब जाड्रेकर. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. वेग वाढवलाय, परंतु पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आशिष मेहरोलने. त्याला असं म्हणायचंय की हा बॉल मी योग्य टप्प्यावर टाकलाय, पण तो आता मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे पाठवून दिलाय. मागच्या चेंडूवर उस्मान पटेलने थोडीशी चूक केली होती. पहा टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेर निघाला होता, परंतु तिसरे पंच पडताळणी करतात आणि आता पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ग्राह्य चेंडू आहे असं पंचांनी सांगितले तिसऱ्या. त्यामुळे या चेंडूवर धाव मिळणार नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रेक्षक गॅलरीतलं दृश्य आपल्याला पुन्हा एक वेळेला दाखवलं जाते. 17 धावा फलकावर आहेत. महेश तयार.
अजून एक विला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, पायचित LBW च्या रूपाने पहिला धक्का बसतोय. महेश नानगुडे म्हणजेच मया डॉन झालाय बाद. आपने पाया गए प्लम, अच्छी अंपायरिंग. महेश नानगुडी बैक टू द पेबल इन बहुत बड़ी सफलता. और गोपी ये दोनों बल्लेबाज पहले 2 मैचेस की कहानी अगर देखें तो सबसे ज़्यादा रन बनाए थे, बहुत अच्छी पार्टनरशिप. इससे पहले वो 37 रन की साझेदारी स्विमर के मुकाबले में. और इस मैच में ज़्यादा खुलकर खेलने का मौका गेंदबाज ने नहीं दिया. बहुत अच्छी गेंदबाजी आशीष द्वारा. महत्वाची विकेट टू ब्रेक थ्रू गरजेचा होता आणि तोच मिळवून दिलाय. महेश नानगुडीला बाद केले, पण मैदानाच्या आतमध्ये अजून एक वादळ आलंय, ते म्हणजे रोहित खरात. हा देखील फलंदाज सातत्याने मोठमोठी फटके खेळण्यासाठी जाणला जातो. या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याला प्रमोशन मिळाले. त्याचं कारण महेश नानगुडे पायचीच्या रूपाने बाद झाला. आशिष मेहरोल पहा, फॅमिली शो आहे आज. आमच्या माता भगिनी सर्वजण इथे आलेले आहेत. आज रविवारचा दिवस, त्यामुळे सिरियल्स बंद होत्या आणि त्याचं कारण आमदार शेखर निकम चषक 2026 सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डीचं हे क्रीडा संकुल क्रीडांगण आज क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून निघालं. अंतिम रात्रीमध्ये अंतिम सामना. रोहित खरात करेल का बॅटिंग जोरात? रोहित आणि क्रिकेट हे मोठं समीकरण आहे. आता रोहितला इथे चांगली कामगिरी पार पाडायची. समोर आहे आशिष मेहरोल. मागच्याच बॉलवर विकेट आली आहे. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, लो फुल टॉस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतील. ऋतिक पाटीलने भरपूर अंतर कापलं, तो दाखल झाला. तोपर्यंत एकदा पूर्ण झाली. आखो में इशारा झाला, लगेच सांगितलं भाग मिल्का भाग, दुसरी धाव घ्यायची आपल्याला आणि लगेच दुसरी धाव पूर्ण झाली. पहा ऍक्शन रिप्ले. ऋतिक पाटील थोडासा फुटबॉल खेळताना बघायला मिळाला, परंतु 2 धावा दुसऱ्या बाजूने पूर्ण झाल्या. बरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकांचा पॉवर प्ले संपलाय. प्रशांत सर 19 धावा फलकावर आहेत. एक गडी बाद. सध्या आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता या स्पर्धेचे सर्व उद्घाते गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, विकास नलावडे, विकास कहाग, संजय पाकळे, उमेश राजेशिर्के, समीर काझी, तुषार वजितकर, अमोल सुरबे, राजेश सुरबे, ओमप्रकाश भंडारी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, संदीप गाब, तुषार बारे. ही सर्व मोठी टीम आहे. तर 2 षटकाचा विचार केला तर मला असं वाटतंय गोपी 50-50 आहे. 19ला एक विकेट गेले आणि धावा आले, त्यामुळे हा एक चांगला फायनलच्या मॅचसाठी पॉवर प्ले मध्ये परफेक्ट स्कोर आहे. छान क्रिकेट दोन्ही बाजूने झाले. येस, पुन्हा एकदा बक्षीस जाहीर झालंय. कैस नायकवडी यांच्याकडून वासिफ शेखच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. 2 षटकानंतर 17 धावा तिसऱ्या षटकासाठी. राजेश सोटे, काळीवाडी, पिंपरी चिंचवड. राजेशचा पहिला चेंडू ऑन साइडला टनकीलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळेला तो नकार कळवलाय. आयुष्याच्या प्रवासामध्ये योग्य ठिकाणी योग्य प्रकारे योग्य त्या व्यक्तीला तुम्हाला नकार देता आला पाहिजे. तोच नकार इथे कळवला गेला. क्रिकेटच्या पडल्यावरचा नकार महत्वाचा. पहा मुख्य मंचावरचं हे दृश्य. या मतदारसंघाचा कायापालट विकास कामाने सातत्याने ज्याने केला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय शेखर निकम साहेब, आणि त्यांच्या बाजूला या स्पर्धेचे 2 आधारस्तंभ आपल्याला बघायला मिळतात. सचिन शेठ पाकडे आणि दुसऱ्या बाजूला बंधू शेठ पाकडे यांना आपण बघतोय. रोहितसाठी हा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, तिथे एक धाव मिळाली. उस्मानने चेंडू उचलला. रोहितने थोडीशी नाराजी व्यक्त केली, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता. भरपूर अंतर कापलं उस्मान पटेलने. आज अनेक तारे सितारे जशी आपण चर्चा केली. प्रशांत सर भारतातील नामवंत खेळाडू. या पुन्हा एकदा याच खेळाडूसाठी वासिफ शेखसाठी अजून एक बक्षीस जाहीर झालंय. सलग 3 षटका जर माले. पाहूया आधी पहिला या षटका. पुलेलींचा बॉल कबर पॉइंटला जातोय. मयूर बागमारे आहे तिथे, नाही धाव मिळणार. वासिकला जकडून ठेवलंय. वासिफसाठी बक्षीस जाहीर झालंय. माननीय शंभूराज देसाई कट्टर समर्थक किरणजी दशवंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर वासिफसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. खास सरपंच किरण दशवंत यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. अजून एक सटीक यॉर्कर बॉटममॅनला खाली आणत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे आहे उस्मान पटेल. एकच धाव मिळेल. वासिक थोडासा वेळ घेतोय, त्याला माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. अंतिम सामना आपण खेळतोय. प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षक गॅलरीतलं दृश्य पुन्हा एक वेळ आपल्याला बघायला मिळत आहे.
फलकावर जर नजर टाकली तर धाबा अखेर 22 धाबा. हा फॅमिली शो आहे. मगाशीच उल्लेख केला की आज आमच्या माता भगिनी सर्वजण इथे आलेत. लहान तोरापासून प्रत्येक जण आलेत, कारण हा गौरव आहे आदरणीय शेखर निकम साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा. बॅट फिरवली आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. आपल्या मालवणी भाषेमध्ये सांगायचं झालं तर बघताय भजी आणि मागताय वडे, तसाच फटका खेळाय. नजर नव्हती, बॉल सरळ वेगाने निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. पहा एक्शन रिप्ले. फलकावर धाबा अखेर 22. राजेश सोटे 5 चेंडू टाकलेत, फक्त आणि फक्त 3 धाबा त्याने खर्च केल्या. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. ऑन दी अप ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये. रोहित खरातला थांबवले. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. राजेश खरातने तिसऱ्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली, फक्त 3 धाबा खर्च केल्या. अंतिम सामन्यामध्ये 3 षटकांचा खेळ पहिल्या सत्रामध्ये संपलाय. फलकावर धाबा आहेत 22 धाबा. आणि आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडणार या पहिल्या डावामध्ये ऐकूया राष्ट्रभाषा हिंदी मधून प्रशांत आदवले सरांचा आवाज. थैंक यू गोपी. अभी ये सारे दर्शक आप देख रहे हैं, फिलहाल काफ़ी सारे दर्शक ये टूर्नामेंट देखने के लिए आए. क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने. आमदार शेखर निकम चषक ये फॅमिली शो बन चुका है तुषार. येस, या स्पर्धेला भेट देण्याकरिता कॅप्टन प्रकाश सावडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेठ पाके यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण कॅप्टन प्रकाश सावडेकर यांचं स्वागत करावं. इस तरह गेंद काफी लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा. अब मजा आएगा. ये देखिए स्टंप को टारगेट करना चाहते थे, क्योंकि बल्लेबाज 5वें स्टंप की तरफ चले गए थे. पीछे 3 स्टंप दिखाई दे रहे थे, तो उसको टारगेट करने की कोशिश प्रसन्न द्वारा यॉर्क करने का प्रयास किया गया था. स्कोर 25-1. व्यासपीठावरती तुषार हा सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकता केला जातोय. अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी परंपरा है. सचिन शेठ पाकड़े इनके कर कमलों से यह सम्मान, मेहमानों का सम्मान हो रहा है. ऑन साइड पर गेंद को खेला गया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. क्योंकि इस प्रतियोगिता में गेंदबाजी कमाल की रही है गेंदबाजों द्वारा. एक बड़ा मुकाबला अजिंक्य वॉरियर्स और मुन्ना देसाई 11 के बीच, और मुन्ना देसाई 11 की गेंदबाजी बहुत ही बढ़िया रही है. शेखर निकम प्रतिष्ठान बहुत ही शानदार आयोजन. अंदर शेखर निकम चषक 2026 सीजन 35. 35 साल का लंबा सफर है. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन. रोहित बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे अपने टीम के लिए. वासिक सबसे बेहतरीन बल्लेबाज टूर्नामेंट में रही है वासिक शेख द्वारा. टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर गिर दिया. क्या शॉट है, व्हाट अ शॉट. मिट्टी को आग लगाती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए. गेला. लो फुल टॉस होता. सरळ बॅटचा वापर करत असताना कॉपी बुक स्टाईलने स्ट्रीट ड्राईव्ह दाखवलाय. मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर आपण नेहमीच मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडतो, परंतु मरीन ड्राईव्ह पेक्षा पण काय सुंदर असेल तर हा क्रिकेट मधला स्ट्रीट ड्राईव्ह, आणि तोच इथे दाखवला रोहित खरातने आणि त्यामध्ये मिळवलाय चौकार. सचिन रमेश तेंदुलकर क्रिकेट के भगवान का ये पसंदीदा स्ट्रोक स्ट्रेट ड्राइव. ब्यूटीफुल शॉट. ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर लेग बॉलिंग की तरफ गेंद जा रही है. 1 बाउंस. अंपायर का क्या फैसला. डबल चौका. चौका मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. कमाल की बल्लेबाजी रोहित खरात द्वारा. एक्सीलेंट. लुक एट दिस शॉट. टाकण्याचा प्रयत्न होता. लाईनला पिक केला आणि त्यानंतर पहा चांगलं टायमिंग, फुटवर्क चांगलं होतं, आणि त्यानंतर हा बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळत असताना चौकार वसूल केला. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात, म्हणजेच कॅप्टन सर आता कमबॅक होत आहे. शानदार बल्लेबाजी रोहित द्वारा. अनुभव इनके पास. मिस्टर आनंदवाड़ी मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था आनंदवाड़ी ट्रॉफी में, आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी में, और बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था मिस्टर आनंदवाड़ी. रोहित खरात बैक टू बैक 2 बाउंड्री. एक जो शॉट था वो बिल्कुल सीधे बल्ले से गेंद को खेला गया था, कदम का शॉट. उसके बाद में गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. दर्शन स्टोक ऑफ टाइम के बाहर गेंद थी. वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा. ऑन फील्ड अंपायर वाइड बॉल का इशारा. उसके बाद में गेंदबाज ने चैलेंज किया.
अब टीबी एम्पायर की तरफ चले गए ऑन फील्ड एम्पायर। गोपी, आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला है, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर है, मुन्ना देसाई और अजिंक्य वॉरियर्स चिपळूण, दो टीमों के बीच ये बहुत बड़ा घमासान आप देख रहे हैं। टीबी एम्पायर का क्या फैसला आएगा वो भी देखना बहुत जरूरी। पण एक महत्वाची गोष्ट त्याची चर्चा होईल, इट्स अ फेयर डिलीवरी। तो जो आपने रिव्यू लिया था ना, खास करके गेंदबाज ने रिव्यू लिया था, चैलेंज किया गया था, टीबी एम्पायर ने कहा ये फेयर डिलीवरी है, इट्स अ फेयर डिलीवरी। ये क्रिकेट के दीवाने आप देख सकते हैं आपके स्क्रीन पर, और मुन्ना देसाई टीम के ओनर हैं। फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, अच्छी बल्लेबाजी, एक रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में मन बना, लेकिन वासिक ने मना किया। रन बनाने का जो दूसरा मन बनाने का मौका बिल्कुल आप बना रहे थे, अवसर ढूंढ रहे थे, वो आपको नहीं मिलेगा। स्कोर 35, एक विकेट के नुकसान पर 35 पर 1। फाइनल का मैच शेखर निकम प्रतिष्ठान सावडे प्रेझेंट दमदार आमदार शेखर निकम चषक 2026। लकी ड्रॉपचं तिकीट जर अजूनही तुम्ही काढलं नसेल तर 3 अजूनही मोठी बक्षीस आहेत, त्यामध्ये एक टू व्हीलर से ब्रँडेड टू व्हीलर, त्याचबरोबर वॉशिंग मशीन आणि एसी। इस वक्त काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं। सह्याद्री शिक्षण संस्था का ये खूबसूरत ग्राउंड, उड़ा आसमान की तरफ, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट। ये है वासिक, इनका खेल है क्लासिक, इनका बेहतरीन है बेसिक। गेंद बॉडी लेके बाद 6 रन। येस सर, आणि बेहतरीन टाइमिंग, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई। ओवर की बात करें तो 4 ओवर 41 रन, 1 विकेट के नुकसान पर अजिंक्य वॉरियर्स। जस्ट वेरी गुड डिलीवरी, बहुत अच्छी गेंद, ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर गेंद को रखा गया था। और गोपी, क्या कहना चाहोगे जिस तरह से वासिक बल्लेबाजी कर रहे हैं? थोडा वेळ शांत होता सुरुवातीला, अशा पद्धतीने त्याने वेग घेतला। वेग घेत असताना त्याला माहिती आहे की अंतिम सामन्याचं महत्व आपल्या संघासाठी भरपूर महत्वाचं असताना आणि ती जबाबदारी त्यांनी ओळखली, त्यामुळे संयमाचा खेळ दाखवला। पण तू ज्या वेळेला त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू टाकले गेले त्यावेळेला मात्र त्याने आक्रमण केलंय, आणि मागचा जो षटकार होता त्यावर त्याने संकेत दिला की शांत राहिलो तर मी काही संत नाहीये, माझ्याकडे चांगली फटकेबाजी आहे, योग्य वेळी फटकेबाजी केली जाईल। इस बार हवा में गेंद, क्या शॉट है, खोल दे मेरे पंख कहता है परिंदा। अभी और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है। मक्खन शॉट, 6 रन। जादू राजेश शेट्टीने दाखवण्याचा प्रयत्न केला, पहा ऍक्शन रिप्ले, जसा पुढ्यात टप्पा पडला, लाईन क्लिक केली आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने हा फटका फ्लिकचा दाखवून दिला, वाह रोहित खराचा हा क्लास होता। काही काळ थोडासा संघर्ष करताना पाहिलं मला, पण तो आता आलाय प्रशांत सर। इस बार लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, सेंसिबल बल्लेबाजी। येस, मगाशी वासिफ शेखने जो षटकार मारला होता त्याच्यासाठी मोहम्मद अली अड्रेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं। तुषार, क्या पलटवार हो रहा है मैदान के अंदर, क्लास बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। ओवर पिच गेंद पैरों पर थी, मिड विकेट पर कमाल का गजब का शॉट वासिक का, उसके बाद में प्लिक किया गया था। एफर्टलेस बल्लेबाजी रोहित खरात द्वारा। ये वासिक है, शतक उनके नाम पर। सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, तीर से समान छू लिया आसमान, वासिक करे सीना तान, मैग्निफिसेंट बैटिंग, फ्लैट छक्का। षटकार आला, पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे मोठे असतात। येस,
कैस नायकवडी यांच्याकडून या षटकाराला देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय आणि संघ मालकाकडून 1,000 रुपये चालूच आहेत. गोल्डन बॉल का भी सही इस्तेमाल बिल्कुल किया गया. इस ओवर में शानदार बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी बिल्कुल की गई. आता जो षटकार मारला या षटकारासाठी कॅप्टन प्रकाश सावडेकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं. इंपॉर्टेंट मुकाबला है. स्कोर अब तक 56, 1 विकेट के नुकसान पर. जबरदस्त खेल मैदान के अंदर चल रहा है. अब गेंद मिससेंस हो गए, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए और ये कैच तीसरे प्रयास में लिया गया. बल्लेबाज रोहित बैक टू द पेबल, गॉन. जो ती राजेश सुटीच्या खात्यामध्ये ती विकेट आली. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेत गेला. बॅटचा फेस थोडासा वरती आला. एलिव्हेशन होतं या चेंडूला आणि त्यानंतर ऋतिक पाटीलने पहिला, दुसरा, तिसरा असे प्रयत्न करत असताना रोहित करात थोड़ा सा निराश जरूर रहेंगे, लेकिन फिलहाल कुछ देर के लिए खेल रुका हुआ. सचिन जी पाकड़े शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या संकल्पनेमधनं अप्रतिम स्पर्धेचं आयोजन. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, 35 वर्ष या संपूर्ण स्पर्धेला पूर्ण होत आहेत. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाचं आमदार शेखर निकम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सचिनजी पाकळे साहेबांच्या नेतृत्वाखाली डे नाईट स्वरूपामध्ये सुरू झाली. टीवी अंपायर और टीवी अंपायर ने आउट दिया है. येस, वासिफ शेखने मागाशी जो षटकार मारला होता, मनोज डिके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय आणि जर सलग 3 षटकार त्याने मारले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक मनोज डिके यांच्याकडून जाहीर करण्यात आले. मुरादजी खलपे साहेब, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. शूटिंग बॉलच्या स्पर्धा आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघत असतो आणि त्याच्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे. सध्या व्यासपीठावर तुम्ही उपस्थित आहात. वेलकम सर, हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. बीच मैदान की तरफ इनको भी देखिए. 70 पर बहुत सारी चीजें आप देख रहे हैं. स्कोर अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर. अजिंक्य वारियर्स के बल्लेबाजों के लिए एक बहुत बड़ा इनाम. इस टीम के ओनर अजिंक्य पवार, बल्लेबाजों के लिए हर सिक्सर के लिए 1,000 का इनाम है. गेंदबाजी में फिलहाल राजेश सोटी के ऊपर सबकी निगाहें. बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए हैं शुभम शेरके. फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं. दर्शक काफी संख्या में मौजूद, दर्शकों से खचाखच भरा हुआ ये सह्याद्री शिक्षण संस्था का संकुल. स्ट्राइकर एंड प्रवासी, वासी के ऊपर बहुत सारे इनाम हैं. पॉइंट कवर, उसके साथ फ्लैंक पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्गा पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. मयूर वाघमारे. प्रेक्षक बऱ्यापैकी तुम्ही सोशल मीडियावरती आपण असता. करण अंबाला आणि मयूर वाघमारे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावेळेला मयूर वाघमारेला एक मोठं बक्षीस देखील आलं होतं. दांडी गोल केली होती आणि तो त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बरोबर काही चॅलेंजिंग गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. मयूर वाघमारे ऑफ स्टंप के बाहर गिनती, पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद तलबन की तरफ चली गई. रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला. तो मयूर वाघमारे मैदानावरती आणि मैदानावरती वासिक सारखा खेळाडू, शतक त्याच्या नावावरती या मोसमामध्ये. हे प्रेक्षक आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता आमदार शेखर निकम चषक 2026 यशस्वी करण्याकरता आज मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. एका बाजूला IPL सुरू आहे, तिथे धडाका सुरू आहे, धूमधडाका. पण तो धूमधडाका सोडून शेखर निकम चषक 2026 यशस्वी करण्याकरता इथपर्यंत पोहोचलेत. बहुत अच्छी गेंद, जबरदस्त बैटल. 2 शेरदिल खिलाड़ी बीच मैदान पर. वाघमारे सांप शिकार करने के लिए जाने जाते तो वासिक एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, इनफॉर्म बैटर है, ट्रम्प कार्ड खिलाड़ी, शानदार बल्लेबाजी कर रहे इस सीजन में. इनको भी देखिए.
सब कुछ है शेखर निकम चषक 2026 में आमदार शेखर निकम यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारी ही स्पर्धा विकासाचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय आमदार शेखर निकम साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समेत सचिनजी पाकळे साहेब यांच्या संकल्पनेमधनं ही मानाची स्पर्धा. अजूनही जर कोणी लक्ष्यचं तिकीट काढलं नसेल तर जरूर काढा. बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा लगा और आकाश विकेट के पीछे बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं. 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 59 रन 2 विकेट के नुकसान पर. इंपॉर्टेंट ओवर है फिलहाल, छठी ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. 59 पर 2 और धीरे धीरे अपने बॉलिंग मार की तरफ आ रहे हैं मयूर वाघमारे. हाई स्पेल में जो एक हाई स्पेल बॉल होता है, जो स्विंग होता है, उसका भी इस्तेमाल ये बहुत अच्छा करते हैं मयूर वाघमारे. सुंदर गेंदबाजी, टपाकाती उछाल मिला, सर पर गेंद को खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी है, बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए रिकॉर्ड में तालियों की आवाज आ रही है. चिपळूण के दर्शक है, रत्नागिरी के दर्शक है, वो भी तालियां बजा रहे हैं. चीते की दौड़ लगाना बहुत जरूरी. स्कोर ये देखे मंच. स्पर्धेचे उद्घाते सचिनजी पाकळे साहेब, बंधू पाकळे आणि त्यांच्या समेत आमदार शेखर निकम साहेब. कलाकारांचं हक्काचं घर, माहेरघर शेखर निकम सर. सुंदर गेंदबाजी, वाइड यॉर्कर, एक्सीलेंट बॉलिंग बाय मयूर वाघमारे. सिंगल मिलेगा. 1.5 ओवर का खेल है, आखिरी ओवर में दे देना बल्लेबाजी होते, लेकिन इस मुकाबले में मयूर वाघमारे ने सेठ बल्लेबाज को खामोश रखा. वासिक तो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 62, 2 विकेट के नुकसान पर. निर्णायक ओवर का खेल. आता जर वासिफ शेखने षटकार मारला तर कैस नायकवडी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. क्या बात है. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. एक तरफ मयूर एक बेहतरीन शातिर गेंदबाज है और सामने क्लासिक वासिक और उस्मान. क्या ये बात था, मयूर वासिक उस्मान ने लिया कैच. वासिक की पारी समाप्त. के बाहर गेंद थी, कवर पर 49 पर खिलाड़ी तैनात. उस्मान ने बेहतरीन कैच लपका और इसी के साथ ये पारी जो है वो समाप्त. लेकिन वासिक के लिए, वासिकच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. क्लासिक बैटिंग करते असताना या मैच मध्ये वासिक. रन संख्या फिलहाल मैं आपको बताऊंगा फाइनल के इस मुकाबले में शेखर निकम प्रतिष्ठान सावंत प्रेसिडेंट दमदार आमदार शेखर निकम चषक 2026. स्पर्धेला भेट देण्याकरिता तुषार मैं आपकी तरफ आ रहा हूं. 62 रन स्कोरबोर्ड पर है, 63 रनों का लक्ष्य रखा गया. ओवर टू तुषार. या स्पर्धेला भेट देण्याकरिता श्री राजकुमार कारेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. 75 ते 80 किलो वजनी गटामध्ये 17वी वरिष्ठ पुरुष चॅम्पियनशिप जी झाली होती शरीर सौष्ठव स्पर्धेची, यामध्ये पहिल्या 10 खेळाडूंमध्ये त्यांची निवड झाली आहे. ते राजकुमार कारेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण राजकुमार कारेकर यांचं स्वागत करावं. सन्माननीय नाना कागणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेला भेट देण्याकरिता खास राजकुमार कारेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. 17वी वरिष्ठ पुरुष चॅम्पियनशिप जी झाली होती 2026 ची, या भारतामधून केवळ 10 खेळाडू सिलेक्ट झालेत आणि यामध्ये हे राजकुमार कारेकर आहेत. मी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर आणि सचिन शेठ पाकळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर रत्नागिरी येथे शरीर सौष्ठव स्पर्धा जी पार पडली होती, यामध्ये दुसरा क्रमांक ज्यांनी मिळवला ते सुरेंद्र हातकामकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय शेठ पाकळे यांना विनंती करतो आपण सुरेंद्र हातकामकर यांचा सन्मान व स्वागत करावं. रत्नागिरी येथे जी शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली होती, यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता
ते आमचे ITI कॉलेजचे शिक्षक सुरेंद्र हातकामकर यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जाते, त्यांचं स्वागत केलं जाते. यानंतर अबिसेल्स कॉर्पोरेशनचे मालक संजय कोकाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय पाकळे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण संजय शेठ कोकाटे यांचं स्वागत करावं. संजय शेठ कोकाटे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अबिसेल्स कॉर्पोरेशनचे मालक आमचे स्पॉन्सर हे संजय कोकाटे यांचा देखील यथोचित सन्मान शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे तर्फे सचिन शेठ पाकळे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत व सन्मान. वासिफ शेख वासिफ शेख कृपया आपण माईकशी संपर्क साधा. वासिफ शेख, आपल्याला जे पारितोषिक जाहीर झाली होती या पारितोषिकांपैकी जी बक्षिसं आमच्याकडे आहेत हे बक्षीस दिलं जाते. लकी ड्रॉ विजेता सायकल विजेता ठरलाय ऋषिकेश रंगाटे, याला या ठिकाणी सायकल दिली जाते. अंकित भंडारी व्यासपीठावरती यावं. सायकल चे स्पॉन्सर अंकित भंडारी यांनी व्यासपीठावरती यावं. ऋषिकेश रंगाटे यांना ही सायकल दिली जाते. लकी ड्रॉ मधले लकी ड्रॉचे सायकलचे विजेते ऋषिकेश. चलिए मैच शुरू करना है. वासिफ शेख, आपण व्यासपीठावरती यावं. मी प्रकाश सावर्डेकर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्यांना द्यावं. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं. दुसरी इनिंग सुरू होते. आमदार शेखर निकम चषक 2026 ची 63 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्याकरता तमाम रत्नागिरीचे आमचे प्रेक्षक तमाम चिपळूणकर दुसऱ्या इनिंग साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. लक्ष आहे या सामन्याला अर्थातच आज 16 जिंकण्यासाठी 63 धावांचं त्यासाठी दोन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत. अलीकडेच धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याची चर्चा भरपूर झाली, पण तो मैदानाच्या आतमध्ये आता 2 धुरंधर पोहोचलेत. पहा हे मुख्य मंचावरचं दृश्य या स्पर्धेचे उद्घाटे आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान या स्पर्धेने केलाय, या स्पर्धेमध्ये ज्यांच्या कर्तृत्वाचा सायरन वाजलाय म्हणजे आता जातोय आपण पुन्हा एकदा लकी ड्रॉकडे. आजच्या रात्रीतील शेवटची 3 पारितोषिके शिल्लक आहेत. शेवटचे 3 लकी ड्रॉ, ज्यामध्ये पहिला लकी ड्रॉ आहे फ्रीज रेफ्रिजरेटर आणि रेफ्रिजरेटर स्पॉन्सर्ड बाय गणेश इलेक्ट्रिकल्स अशिर्डे. बघूया फ्रीजचा भाग्यवान विजेता कोण आहे. फ्रीजचा भाग्यवान विजेता. कुपन 2 काढली की 1 काढली, परत टाका. गेली संधी हुकली, 1च काढायचंय. आणि फ्रीजचा भाग्यवान विजेता कुपन क्रमांक वा कुपन क्रमांक 2474 बाबू कातकर सावर्डे. 2474 बाबू कातकर सावर्डे विजेत्यांचं अभिनंदन आपल्याला मिळतं. फ्रीज स्पॉन्सर्ड बाय अभि सेल्स, माफ करा, स्पॉन्सर्ड बाय गणेश इलेक्ट्रिकल्स असुर्डे, स्वरा इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सावर्डे, अभि सेल्स अँड कॉर्पोरेशन, श्रीराम भांडी स्टोअर हे स्पॉन्सर्ड आहेत. आणि त्यानंतर दुसरं बक्षीस आणि आता वातानुकूलित म्हणजे जे एसी
गरमीचे दिवस आहेत, नक्कीच एसीचा फायदा होणार आहे. 100 रुपयामध्ये मिळणार आहे एसी. एसीचा भाग्यवान विजेता, एसीचा भाग्यवान विजेता. कुपन क्रमांक 3425 प्रतीक माळी पंढरपूरला जातोय. आपला वातानुकूलित, तिकडे गरमी जास्त आहे. विजेत्यांचं अभिनंदन. 3425 प्रतीक माळी आपल्याला मिळतोय एसी. आणि आजच्या रात्रीतला आपल्या लकी ड्रॉचा शेवटचा 32 हिरो एचएफ डिलक्स. मी माननीय तुषार कोणाला जाणार? शेवटचा बंपर लकी ड्रॉ हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल मिळणार आहे 100 रुपयामध्ये. कोण आहे भाग्यवान विजेता पाहूया. माननीय आमदार शेखरजी निकम यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉचा बंपर विजेता हिरो एचएफ डिलक्स विजेता. कुपन क्रमांक 3867 बिरजू फ्रॉम सचिन कात इंडस्ट्रीज. बिरजू फ्रॉम सचिन कात इंडस्ट्रीज 3867 विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांना धन्यवाद. सर्व लकी ड्रॉचे जे स्पॉन्सर आहेत आणि सचिन कात इंडस्ट्रीज मध्ये जे कामाला आहेत बिरजू, त्यांना ही मोटरसायकल लेबर त्यांना लागलेली आहे. एचएफ डिलक्स हिरो एचएफ डिलक्स कर्मचारी विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांना धन्यवाद. आणि सर्व लकी ड्रॉ स्पॉन्सर्ड आहेत अभि सेल्स कॉर्पोरेशन, त्याचबरोबर गणेश इलेक्ट्रिकल रासुर्डे, श्रीराम भांडी स्टोअर सावडे, स्वरा इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल्स आणि सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुनरागमन करून दाखवावे, चारही दिशांनी डंका वाजावा. ज्याने ज्याने केली अवहेलना तो प्रत्येक जण शर्मेने लाजावा. दाखवून द्यावे असे सामर्थ्य, पराक्रमाने इतिहास गाजावा. ज्या वाटेवरती घेतली शंका तिथूनच विजयी रथ सजावा. तो विजयी रथ सजवण्यासाठी आता 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सावळे पनवेल तालुक्यातलं सावळे गाव आणि तिथून दाखल झालेला किरण पवार आणि त्याच्या बरोबरने ओमी केनी. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बीट झाला आणि ती पहिल्याच बॉल व डॉट बॉल ने सुरुवात झाली है. प्रशांत सर, किरण पवार ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की इस प्रतियोगिता में. उमी की बात करें तो नवी मुंबई के खिलाड़ी है. सुंदर गेंदबाजी, मिडा पर खिलाड़ी ड्राइव किया था किरण पवार ने फ्रंट फुट पर और शुरुआत बहुत अच्छी समीर जगताप द्वारा. समीर जगताप इस सीजन में गोपी फॉर्म में खिलाड़ी है और सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हैं. लगातारची 2 चेंडू अचूक टप्प्यावर टाकली. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. मात्र तिसरा चेंडू स्वीप करायच्या तयारीमध्ये होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. पहिल्या 2 चेंडूंवर चांगला टप्पा होता, तिथे आपण कौतुक केलं, परंतु ते कौतुक पचनी पडलेलं दिसत नाहीये समीर जगतापच्या. लगेच त्याने लाईन मध्ये बदल केला आणि ते एक्स्ट्रा रन खात्यामध्ये आले आहे वाईटच्या रूपाने. गति परिवर्तन करना चाह रहे थे, वहां थोड़ा सा वो फंस गए. नियंत्रण नहीं है इस गेंद के ऊपर. ऑफ टाइम के बाहर बैकफुट पर चले गए, गेंद को कट किया, गेंद चली गई पर थर्ड बैन पर 2 रन मिलेंगे दोनों के साथ. फिलहाल स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान की. जो दर्शक 70 पर यह मुकाबला देख रहे हैं उनके लिए मैं बताना चाहूंगा 63 रनों का टारगेट है. 63 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा. परंतु त्यासाठी पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करावी लागेल. पॉवर प्लेची 2 षटकं भरपूर महत्वाची असतील मुन्ना देसाई 11 साठी. पहिल्या 3 चेंडूंवर फक्त आणि फक्त 3 धावा. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. अंतिम सामना याचसाठी केला होता 18 की शेवटची रात्र गोड व्हावी. ती अंतिम रात्र या स्पर्धेची तब्बल 5 लाख पारितोषिक. अजून एक वेळा स्लूबर कटरचा वापर करायचा होता. बाहेर निघतोय बॉल, पंच कळवतायत वाईट बॉल. या एक्स्ट्रा धावा प्रशांत सर तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतील. पहा रिप्ले मध्ये आणि त्या डोकेदुखीवर सावर्डेच्या कोणत्याच मेडिकल मध्ये तुम्हाला सॅरिडॉन मिळणार नाही आणि त्यामुळे चुका करून चालणार नाही आजच्या रात्रीमध्ये. जी हाँ, क्योंकि ये फाइनल का मुकाबला है. समीर जगताप गेंदबाजी कर रहे हैं. बहुत अच्छी गेंद, बैकफुट पर जाके टैप करना चाहते थे. देखिए टैप करना बहुत जरूरी है, लेकिन उसके बाद गैप निकालना बहुत, क्योंकि ये सारा खेल ना बहुत इंपॉर्टेंट है. टाइमिंग और प्लेसमेंट का है.
महेश नानगुड़ी ने गेंद को गैदर किया था, रन बनाने का कोई मौका नहीं है। समीर जगताप अपनी बॉलिंग माप पता यार मैंडेटरी पावर पे क्या ऊपर है, रोड एंड से गेंदबाजी कर रहे समीर जगताप। स्लिप पे खिलाड़ी पॉइंट है, कवर पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी, 5 खिलाड़ी ऑफ साइड पर समीर जगताप गेंदबाजी कर रहे किरण के लिए। शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर खेल दिया, डिगल क्षेत्र में गेंद चली गई है। विश्वनाथ इशारा कर रहे हैं, खूब ही इंपॉर्टेंट मैच है, 63 है, लेकिन दोनों तरफ बॉलिंग अटैक की अगर बात करें तो अच्छा संतुलन बना हुआ है। त्यामुळेच हा सामना चांगला रंगेल, दोन्ही संघांकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे, त्यामुळे इथे संघर्ष थोडासा करावाच लागणार आहे या 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना। परंतु पहा ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्याचं दृश्य, याची देही याची डोळा रंगलेला सोहळा आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहिला। क्रीडांगण, प्रेक्षकांची गर्दी, सर्व काही आपल्याला पाहायला मिळते आणि या सोहळ्याचे उद्घाते सचिन शिर पाकळे साहेबांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फ्रंट फुटला जात असताना क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत एक धाव। प्रशांत सर, विशेषतः पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय पॉवर प्ले मध्ये फक्त 7 धावा आल्यात। पहिल्या डावात जी स्थिती होती ती स्थिती आता दुसऱ्या डावामध्ये बघायला मिळते, 7 धावा बिनबाद। गोपी प्रसन्न ने 6 रन दिए थे, बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, उनको विकेट नहीं मिला था, तो समीर जगताप ने 7 रन दिए। तो ये मैच जो पावर प्ले का ओव्हर है, तुलना की जाए तो दोनों गेंदबाजों ने बहुत ही शानदार गेंदबाजी की है। या स्पर्धेचे उद्घाटे सचिनजी पाकळे साहेब, त्याचबरोबर स्पर्धा यशस्वी करण्याकरता आपण सर्वांनी जी मेहनत घेतली, विकास नलावडे साहेब, विकास काक, संजयजी पाकळे, गणेशजी साबडेकर, सतीश साबडेकर, देवराज गरगटे, उमेश राजेशिर्के, समीर काझी, त्यानंतर तुषार बिजितकर, अमोल सुर्वे, राजेश सुर्वे, ओमप्रकाश भंडारी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, संदीप गाग, तुषार बारे, सुमित भंडारी, विकास भंडारी, आदित्य बारे, अभिमन्यू बिचारे, विजय बुबड, बाळा बिचारे, स्वानंद खानविलकर, गौरव सुर्वे, विशाल सुर्वे, मायकल, किरण राठोड, बाळम जाधव, 35 वर्षीय या संपूर्ण स्पर्धेला झालेले आहेत। संपूर्ण कोकणामधील सर्वाधिक जुनी स्पर्धा आणि प्रेक्षक बघा, क्रिकेटचे दिवाने, क्रिकेटचे परवाने या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। 70 वरती आपण पाहू शकता सध्या हे दृश्य हाऊसफुल शो आहे, पिक्चर सुपरहिट आहे। आमदार शेखर निकम चषक 2026 या स्पर्धेचं अत्यंत दर्जेदार आयोजन शेखर निकम प्रतिष्ठानच्या वतीनं सचिनजी पाकळे यांच्या संकल्पनेमधून देण्याची स्पर्धा। हे प्रेक्षक आहे, तुफान गर्दी आज प्रेक्षकांनी केले। एका बाजूला IPL सुरू असताना देखील इथे केलेली गर्दी सांगते की ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते। गोपी काय म्हणाल? आणि हीच ती मेहनत रंग घेऊन आली आहे या स्पर्धेमध्ये, गेली अनेक दिवस अनेक रात्रींची घेतलेली ती मेहनत आणि प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद। यॉर्कर, सटीक यॉर्कर टाकलाय, बॅकलिपला थोडस खाली घेत असताना स्वतःचा बचाव केलाय, थोडा शांत संयम दाखवतोय किरण पवार। म्हणून प्रशांत सर, किरण पवार जेवढा संयमी खेळ खेळतो तेवढाच तो आक्रमण करतो, या मॅचचं महत्व त्याला माहिती आहे आणि त्यामुळेच कदाचित तो सध्या शांत खेळताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। आणि विकीचा विचार केला तर तिरुपती सावर्डे जो आपला सावर्डेचा संघ आहे, बंधू यांचा संघ, त्या संघाबद्दल तो सातत्याने खेळलेला आहे। दुसऱ्या बाजूला हमराज मृत्यूंजय संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे, सध्या तो पुण्यामध्ये आहे। पुणे आणि मुंबई असा सामना मैदानावरती रंगलाय। उमेश राजेशिर्के तीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात। महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा सामना आहे, तुफान गर्दी प्रेक्षकांनी केलेली आहे। शेवटची लढत आहे, शेवटचा डाव, कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पात्र सामन्याचा दुसरा डाव। ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, ऋषी झोरे यशांच्या मागे वाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय। धाव संख्येला पुन्हा एकदा वेग आला, अप्रतिम क्रिकेट। आता ही दृश्य गोपी पहा, अद्भुत आहेत, 2 व्ह्यू आपल्या नजरेत पडतोय। गर्दी गर्दी आणि गर्दी हे सर्व दर्दी प्रेक्षक या स्पर्धेला प्रत्येक पर्वामध्ये भरपूर प्रतिसाद देतात। पहा, हाय हॅलो करतायत, लहानांपासून थोड्यांपर्यंत प्रत्येकाने या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं। विकी कलमे पुढचा चेंडू घेऊन ओमी किनीसाठी तयार, लो फुल टॉस, लॉफ केलाय, बाज झाली दुनियादारी, आपला फटका लय भारी, चौकार। बल्लेबाजी करते हैं, इनके पास लेदर बॉल का अनुभव है, लेदर बॉल भी अच्छा खेलते थे। फुल टॉस गेंद है और खूबसूरत स्ट्रोक खेला गया, मिड ऑफ पर खेला, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए। ओवर द टॉप
टॉप क्लास बॅटिंग बल्लेबाज ओमी द्वारा स्कोर 13 पर नन। ओमी का ये पहला चौका इस पारी का। ऑन साइड पर आने वाले से गेंद को खेला गया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फिर करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया सिंगल के साथ। ओमी पहुंच चुके 5 पर 63 रनों का लक्ष्य। आपण या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार शिलेदार पाहू शकता। देवराज सरांना देखील त्याकडे पाहिला, पण त्याचबरोबर सर्व म्हणजे गणेश सर असतील, सतीश सर असतील, हे सर्व स्पर्धेचे उद्घाटक स्पर्धेचे शिल्पकार आहेत। अर्थात बिहाइंड द कर्टन पडद्याच्या मागे अप्रतिम कामगिरी आपण केली। आता हे सध्या चित्र दोन व्ह्यूच्या माध्यमातून दाखवलं जाते। हे सर्व स्पर्धेचे आयोजक आहेत। क्रॉस बॅटने खेळलाय, विलिंग म्हणून बॉल मागे चाललाय, डीप मिड विकेटचा बॅकअप तिथे मिळतोय। धाव घ्यायची होती पण तू नकार कळवलाय, धाव येणार नाही। पहा प्रेक्षकांचा आवाज येतोय, आता गर्दीमधून आवाज येतोय, टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील। त्याचं कारण अंतिम सामना आहे। किरण पवारने जर आजच्या रात्रीमध्ये सलग 3 षटकार टोकली तर राज आंबरेजी लोटीचे आहेत त्यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय। किरण सध्या जबाबदारीचं क्रिकेट खेळतोय। प्रशांत सर, या जगातलं सर्वात प्रभावी औषध कोणतं असेल तर ते जबाबदारी आहे। ते औषध जबाबदारीचं तुम्ही घेतलं की तुम्ही थकत नाहीत आणि मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी ती जबाबदारी स्वीकारली। और दूसरी तरफ गेंदबाजी भी बहुत बढ़िया हो रही है। विकी कलमे गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी। सामने दिग्गज खिलाड़ी है गोपी, और उसके बावजूद कंट्रोल के साथ गेंदबाजी करना, ये कला है विकी है। सध्या समालोचन कक्ष दाखवला जातोय ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून, जिथे आमचे स्कोरर आहेत, त्याचबरोबर कॉमेंटेटर आहेत, पत्रकार मित्र आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत। एक छान असं दृश्य तुमच्या समोर 12 मॅन बसलेला आहे। ड्रोन व्ह्यू आमदार शेखर निकम चषक 2026 70-70 भरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण। थँक्यू 70-70 टीम। फिलहाल विकी अपने बोरिक मापा तैयार, ओमी ऑन स्ट्राइक। ऑफ टाइम के बाहर गेंद टप्पा खाती, थोड़ा सा हरकत करते हुए गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर ने किया है। मिस्टर इस्ता के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल 16 पर नन। गती वाढवली, परंतु गतीसोबत जे नियंत्रण गरजेचं होतं ते नियंत्रण यावेळेला विकी कलमेने गमावलं आणि त्यानंतर पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली। एक्स्ट्रामध्ये वाढ झाली आहे। पलकावर धावा 17-63 धावसंख्येचा पाठलाग करायचा हा अंतिम सामना। हा 16 जिंकण्यासाठी मुन्ना देसाई 11 शर्तीचे प्रयत्न करतील अजिंक्य वॉरियर चिपळूणच्या विरोधामध्ये। बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आणि पहा आता कान मंत्र दिलाय विकी कलमेच्या कानामध्ये। हे नाही सांगितलं किरीस का गाना सुनेगा, हे सांगितलेलं नाहीये, काय करायचंय ते सांगितलंय। शानदार स्ट्रोक और गेंद बाउंड्री लाइन की तरफ, वन पास ओवर द रफ एंड 4 रन्स, ब्यूटीफुल शॉट। जाणारा हायवे मुंबई टू गोवा चित्रपट देखील आला होता आणि आता आमदार शेखर निकम चषक 2026 बस झाली दुनियादारी। पिक्चर सुरू आहे लय भारी। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संकुलावरती देवराज सर आमच्यावर जॉईन होतात। ओबट देवराज सर। धन्यवाद आदोड सर। आज सुंदर असं योगायोग आहे, अंतिम रात्र आहे आणि आज 4 मेचा दिवस सुरुवात झालेली आहे। आमच्या शेखर निकम प्रतिष्ठानचे सदस्य आणि असुर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे मित्र पंकजी साळवी यांचा आज वाढदिवस आहे आणि केक कापून आदरणीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या सोबत केक कापणार। सर्व सदस्यांनी वरती या पटकन। कोणताही सामाजिक काम असो, कोणताही हायवेवरील अपघात असो, कुणा रात्री अपरात्री कुठेही धावायचं असो, पंकज साळवी हे नेहमीच हजर असतात। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू
लॉन्ग मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात है। ऑन साइड पर फाइनल की तरफ गेंद को खेला गया और फिलहाल 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 22 पर पहुंच चुका है। 22 रन बगैर किसी नुकसान के। गोपी 22 रन बने, कोई विकेट आपने नहीं खोया। एक ऐसा स्ट्रोक जो आपको कॉन्फिडेंस दे, बड़ी स्ट्रोक की जरूरत है बल्लेबाजों के लिए। हो तो ड्रीम बॉल किंवा स्टॉक बॉल टाकावा लागेल. समीर जगतापला पुन्हा एकदा आणलंय 22 धावा अखेर फलकावर 2.1 षटकानंतर. म्हणजेच काय सुरुवात शांत संयमी केली आहे, सरासरी चांगली आहे. किरण पिकअप शॉट, किती वाढवा गती, मला वाटत नाही भीती, निर्भीड दमदार षटकार. तीन 3,000 का इनाम है। एक छक्का तो आपने भाई जड़ दिया किरण पवार, ब्यूटीफुल टाइमिंग, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 28 बगैर किसी नुकसान के 63 रनों का लक्ष्य रखा गया है। दो बड़ी टीमें मैदान के अंदर, अजिंक्य वॉरियर्स बनाम मुन्ना देसाई 11। कौन ये मुकाबला जीतेगा, कौन चैंपियन बनेगा? शेखर निगम प्रतिष्ठान द्वारा लाजवाब आयोजन, आमदार शेखर निगम चषक 2026। बॉल, गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग, चढाई क्रिकेट का रंग। या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सचिनजी पाखळे साहेबांच्या संकल्पनेमधनं ही डेनाची स्पर्धा सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संकुलावरती पार पडते आहे। त्याचे अनेक शिलेदार आहेत, अनेक शिल्पकार आहेत, त्यांचा उल्लेख आवर्जून आपण करणार आहोत। गोलंदाजी मार्क करते गोलंदाज समीर जगताप, स्ट्रायकरला बॅट्समन किरण पवार, 28 धाबा धाबलकावरती। ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक। सुरेख चेंडू आहे, काय द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला होता, त्यानंतर एक लेन बॉल, अप्रतिम चेंडू आहे। आणि गोपी हे बॅटल आहे, ही कॉन्टेस्ट आहे ना, प्रेक्षकांना आवडेल। एक तेरी एक मेरी असंच मैदानामध्ये चाललंय। मागच्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर समीर जगतापने आपल्या लाईन मध्ये बदल केला, कारण त्याच्याकडे देखील चांगले व्हेरिएशन आहे। डॉट बॉलचं प्रत्युत्तर मिळेल का? ओ, या बिला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली, खेळायचं होतं वाशीला, बॉल गेलाय काशीला, अशी स्थिती बघायला मिळाली। आणि त्यानंतर षटकार मारल्यानंतर समीर जगतापने बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलीच। म्हणजेच काय, जसा तुम्ही उल्लेख केला की बॅटल बरोबरीच चाललंय, तू शेर तर मी सव्वा शेर। और गति में परिवर्तन कर रही है। दर्शक देखे, आमदार शेखर निगम चषक 2026 का लुत्फ उठाने के लिए आए हैं। कमाल का माहौल बना हुआ, सुंदर गेंदबाजी, लेग कटर गेंदबाजी। ऑन साइड पर अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे, जोरदार अपील ऋषि और समीर जगताप द्वारा। अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। वो भी एक छक्का तो आपने जड़ा, लेकिन उसके बाद में स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है। अब चर्चा ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, जबरदस्त गेंदबाजी, टप्पा खाते गेंद नीचे रही है। ऑन साइड पर खेलना चाहते हैं, इससे पहले लेग कटर गेंदबाजी, अब ये सीधी गेंद है। वाह उस्ताद वाह, समीर कमाल की गेंदबाजी आप कर रहे हैं। ज्या किरणने षटकार मारला त्याला त्यानंतरच्या 3 चेंडूंवर अक्षरशः ताता थैया नाचवलंय समीर जगतापने। परंतु किरण पवार जरी 3 चेंडू डॉट बॉल खेळला असेल तरी त्याच्याकडे क्षमता आहे पलटवार करण्याची। हे बॅटल चांगलं रंगलंय। शेवटचा चेंडू यावेळेला देखील पुढे होता टप्पा आणि ये संपे सिग्नल। चौथ्या चेंडूवर समीर जगतापची सरशी, पहिला धक्का बसतोय टीमला। किरण पवार बाद, विकेटचं पतन। ये विकेट बहुत महत्वपूर्ण था। ऑन सेट पर बार बार खेलने की कोशिश कर रहे थे किरण पवार, विकेट के सामने पाए गए। ऋषि को मिली है खुशी, विकेट कीपर है। और ऋषि जुरे साहब की अगर बात करते बतौर विकेट कीपर, इनके बहुत सारे वीडियो वायरल हैं, इनको भी देखे। मिकी माउस ये भी एंजॉय कर रहे हैं।
दर्शकों के साथ खेलते हुए शेखर निकम प्रतिष्ठान द्वारा बहुत ही बेहतरीन आयोजन आमदार शेखर निकम चषक 2026 35वां साल है, 35वां संस्करण। ये देखिए इनको, छोटे बच्चों के साथ खेल रहे हैं। अब छोटे बच्चों के साथ खेल रहे हैं, उसके साथ अगर देखिए थोड़ा आगे चले गए मिकी माउस, मजा आएगा। वासिक अपने बोरिंग मापत गया स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत है। फिलहाल 3 ओवर का खेल बहुत ही महत्वपूर्ण है। समीर जगताप का स्पेल समाप्त हुआ। स्कोर कुल मिलाकर 28, 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए ओमी, नॉन स्ट्राइक रेट पर ऋतिक, ये भी कमाल के खिलाड़ी, इनके पास भी काबिलियत है। शानदार खेल, 28, 1 विकेट के नुकसान पर 63 रनों का टारगेट है। ये मिकी माउस एंजॉय कर रहे हैं। फील्डिंग में तकदरी, थोड़ा सा समय लेते हुए गेंदबाज वासिक उच्च कद के गेंदबाज हैं। स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए ओमी, मैन फ्रॉम न्यू मुंबई। अब समीकरण 18 गेंदों का खेल, 35 रनों की जरूरत। ऑन साइड पर एक क्रॉस खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, लेग बाय का इशारा, वो भी अब मजा आएगा। उल्टी गिनती शुरू हो चुकी है, 17 गेंदों का खेल आना बाकी है, 33 रनों की जरूरत। उस 17 मध्ये 33 पाहिजेत। पहा हा चेंडू पायावर आदळत असताना फाईन गेला, जिथे 2 धावा मिळणार आहेत। ओमी केनीने प्रयत्न केला होता मोठ्या फटक्याचा, पण जसं तुम्ही उल्लेख केला की आता उलट काउंटडाऊन सुरू झालाय, अंतिम सामना जिंकायचा आहे, प्रयत्न शर्तीचे करावे लागणार आहेत। यावेळेला फरक नाही पडत, लॉजिकचा माझा खेळ, मॅजिकचा डाऊन दी ग्राउंड षटकार। काय फटका, हा फटका पहा, जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर फोटो काढा। गोलंदाज टप्पात चुकला, बॅट्समनने गुडघा टेकला आणि ओमी बाबा काय षटकार ठोकला। प्रेक्षक आहेत, क्रिकेटचे राजे त्या ठिकाणी बसलेत, राजाच्या स्थानामध्ये खेळला ओमीचा जबरदस्त फटका। डावखोटा फलंदाज आहे, शैलीदार फलंदाज, त्याचा रुबाबदार फटका सामन्यामध्ये रंगत मानले। वासिक बाउन्सर टाकलाय, आकोटा पद्धत चेंडू आणि त्यानंतर वासिक बघूया पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा, त्यानंतर 1-4 ओव्हरचा इशारा झालाय। खांद्याचा जास्त वापर झालाय, हा परिणाम असतो जेव्हा तुम्ही मोठा फटका खेळता, त्यानंतर गोलंदाज अतिरिक्त या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आणि गोपी तिथे वासिक फसलाय, हा व्हाईट बॉलचा इशारा, चेंडू बॉल परत टाकावा लागेल। आणि त्याचं कारण होतं मागच्या बॉलवर आलेला तो षटकार, त्यानंतर आपट बार टाकला। विवी करमरकर एक जुने जाणते समालोचक होते, त्यांचा तो शब्द ज्यावेळेला बाउन्सर टाकला जायचा त्यावेळेला ती आपट बार असा उल्लेख करायचा, आणि आपट बार वासिकने टाकला, पण त्यावर व्हाईट बॉल आलाय। दडपण असेल थोडंसं, कारण ज्यावेळेला षटकार येतो अनसेटल करण्याचा प्रयत्न केला वासिकला, मात्र पुढच्या चेंडूवर त्याचं उत्तर द्यायचंय। पुलेलींचा बॉल कमबॅक केले वासिकने, त्याला माहिती आहे कसं कमबॅक करायचं। ओमी पुढे सरसावर घेण्याचा प्रयत्न होता, पण तो जाऊया आपण आता मुख्य व्यासपीठावर, जिथे तुषारजी आपल्यासोबत जोडले जातात। इट्स ओ टू यू। येस, ऋषी झोरे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक नूर आड्रेकर यांच्याकडून जाहीर करण्यात आले। दरवर्षी ऋषी सर या ठिकाणी येतात, आपला खेळ करतात, 500 रुपयाचं पारितोषिक। ओटीओ कॉम्बो ऑन साइड पर गेंद को खेला गया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, जबरदस्त बैटल मैदान के अंदर वासिक के खिलाफ आपने वो कमाल का स्ट्रोक डाला, लेकिन उसके बाद में वो भी वासिक ने कमबैक किया। अब समीकरण देखिए, इंटरेस्टिंग मैच है, फाइनल का मुकाबला काटी की टक्कर। गेंदों की बात करें तो गेंदे शेष है, 14 गेंदे और 25 रनों की जरूरत है, मतलब मैच ऑन है, टीवी ऑन रखिए आणि गेम देखील ऑन करावा लागणार आहे। 14 बॉल मध्ये 25 धावा, 38 धावा फलकावर आहे, 3.4 षटकांचा खेळ संपलाय। ओमी केनी 60 बॉल मध्ये 16 वर खेळतोय। ऋतिक पाटीलचं खातं उघडलं नाहीये, सबसे कातील ऋतिक पाटील मैदानामध्ये आहे, वडवली गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू, पण आजच्या रात्रीमध्ये धावा काढाव्या लागतील। वासिक यावेळेला ओरती विकेटने ऋतिक पाटील सबसे कातील उत्तुंग गगनचुंबी षटकार। ये ऋतिक पाटिल, ये है सबसे कातिल, जिनके पास है स्किल, जिन्होंने जीता है सबका दिल। ऋतिक आपका बनेगा रील। गगनचुंबी सिक्सर, व्हाट अ शॉट। अब और इंटरेस्टिंग मुकाबला बनता हुआ, क्योंकि ओवर की बात करें तो चौथी ओवर का खेल बीच मैदान पर जारी है।
कमाल का मैच वासी के ऊपर हमला। आज वासी ने अपोनेंट टीम के खिलाफ रन बनाए, लेकिन आज वासी के खिलाफ ऋतिक और उमी रन बना रहे। आपके पास 13 गेंद, 13 गेंद में जीतने के लिए 19 रनों की जरूरत। गति परिवर्तन किया गया, फाइन लेग पर खिलाड़ी बाल बाल बच गए। विकेट कीपर फाइन लेग के बीच गेंद गिरी है, आखिरी गेंद पर सिंगल। अब मजा आएगा। टप्पा खाते उछाल मिला था दोनों अंपायर और उसके साथ ये दोनों बल्लेबाज। यस, जोपर्यंत अंपायर हा बॉक्स दाखवत नाही तोपर्यंत इथून काही सांगू शकत नाही, कारण ते मत तुम्ही तुमचा रिव्ह्यू घ्यायचा आहे। बघा आता हा बॉक्स दाखवला असला तर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेले, डायरेक्ट टू टीव्ही अंपायर। कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। 70 पर दूध का दूध पानी का पानी होने वाला है, क्योंकि टप्पा खाने के बाद उछाल था हुक करने की कोशिश की गई। अब देखते हैं टीव्ही अंपायर का क्या इशारा होगा। अत्यंत महत्वाचं गोपी, सामना उत्कंठावर्धक आहे, दर्जेदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। हळूहळू प्रेक्षक जे खाली बसलेत ना ते उभे राहायला सुरुवात होईल। काही जणांनी घड्या घातल्या आहेत, हाताच्या घड्या या ठिकाणी घातलेल्या आहेत। काही जणांची आपण बघू शकता हात जे आहेत ते डोक्यावरती आहेत। अत्यंत महत्वाचा मॅच ऋतिक मैदानावरती। गोपी काय वाटते, हा सामना रोमहर्षक होईल का? शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना चांगला रंगील, कारण इथे जर आपण बघितलं तिसऱ्या पंचाकडे निर्णय केलाय, हा चेंडू जर योग्य आला तर त्यानंतर समीकरण बदलेल आणि त्यामुळेच शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाऊ शकतो, कारण दोन्ही संघ तगडे ताकदवान आहेत। वासिकने या षटकात काही धावा खर्च केले असले तरी पुढच्या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी गोलंदाज तयारच असणार आहेत। बॅटल चांगलं रंगणार आहे, नो डाऊट प्रशांत सर, हा सामना चांगलाच रंगील। या स्पर्धेला भेट देण्याकरिता बंटी सावंत आणि वहाबभाई बेबल या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं मनपूर्वक स्वागत। आपले चिपळूणचे मित्र हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सर्व सहकारी आपलं मनपूर्वक स्वागत। अब अंपायर का क्या डिसीजन होगा वो देखना बहुत जरूरी। चलिए मैच की तरफ रुख करेंगे। स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय सन्मान्य सचिनजी पाखळे साहेबांना पाहू शकता। आमदार शेखर निकम चषक 2026 अप्रतिम आयोजन, डे नाईट स्पर्धा। यस, इट्स अ नो बॉल, क्योंकि इससे पहले वासिक ने एक बाउंसर डाला था और उसके बाद में आपने दोबारा बाउंसर डालने की कोशिश की। विमी करमरकर गोपी या स्पर्धेच्या निमित्तानं या मंचावरती प्रमुख पाहुणे म्हणून दाखल झाले होते। 85 वर्ष असताना त्यांनी केलेली कॉमेंट्री मी त्या ठिकाणी वसई लागली, काय आवाज खणखणीत। 85 वर्षाचे असताना इथे ते आले होते विमी करमरकर सर, आणि ते नेहमी म्हणायचे आपट बार ना चांगला फुटला पाहिजे आणि योग्य वेळी त्याचा वापर व्हायला पाहिजे। जर योग्य वेळी वापर नाही झाला आणि तो नाही योग्य फुटला तर तो तुम्ही केलेला प्रयत्न तुमच्या अंगलट देखील येऊ शकतो। नो बॉल का इशारा किया गया। ओ फ्री पर बल्लेबाज ऋतिक ने दिया ट्रीट, गेट बॉडी के बाद 6 रन। बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, टप्पा थोडा बाकी टिमण्याचा प्रयत्न सफल झाला होता आणि त्यानंतर रिच मध्ये आलेला बॉल त्यांनी नॉट रिचेबल करून टाकलाय। वाह, काय क्लास होता। फ्रंट फुटला, थोडस स्ट्रेच केला आणि त्यानंतर ताकद लावली। टायमिंग सीमा रेषेवर बाहेर षटकाराचं रूपांतर झेलात करणाऱ्या क्रीडा रसिकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे दिलं जातंय। आपण आपलं बक्षीस घेऊन जायचंय। शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य सचिन पाकळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। सीमा रेषेबाहेर षटकाराचं रूपांतर झेलामध्ये। दरम्यान आपण बघतोय या संपूर्ण सीमा रेषेवर
यावर्षी नवीन संकल्पना सीमारेषेवरील इंटरनॅशनल मॅचेस असताना आपण LED स्क्रीन बघतो. त्या स्क्रीनचं अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आपल्यातील स्थानिक आशिष रेपाळ यांनी. गेंदबाजी में परिवर्तन आपके पास फिलहाल यहाँ से 12 गेंदें और 10 रनों की जरूरत मुकाबला में जीतने के लिए. विकेट चाहिए. अगर यह मुकाबला आपको जीतना है तो विकेट की जरूरत है. अजिंक्य वारियस, मुन्ना देसाई टीम के बल्लेबाजों ने लाजवाब प्रदर्शन किया. इस मैच में ओमी का प्रदर्शन बहुत बढ़िया रहा और उसके साथ ऋतिक कमाल की बल्लेबाजी, गजब का प्रदर्शन कर रहा है. स्कोर इसी के साथ 53 एक विकेट के नुकसान पर. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, गैप में खेल दिया, गेंद जाएगी थर्ड मैन की तरफ. 2 रन जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. इस मुकाबले में विकेट बहुत बड़ा फैक्टर है. मैंने एक फिल्म देखी थी, उस फिल्म का नाम था धमाल, और उस धमाल फिल्म में वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है. भाई उतना समय जाएगा तो आप मैच नहीं जीत सकते, आप चैंपियन नहीं बन सकते. आपको चैंपियन बनने के लिए और इस मैच में पलटवार लाने के लिए वो भी विकेट चाहिए. विकेट मिलेगा तो कमबॅक करने का मौका मिलेगा. हो, अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. विकेटचं सिक्रेट उलगडावं लागेल, ते गुपित उलगडावं लागेल आणि त्यासाठी आशुतोष अंबपकर आलाय. 55 धावा आहेत फलकावर. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची अजूनही गरज आणि हा बॉल. मी नाही घेत टेन्शन, मला करा इन्स्टाच्या स्टोरी मध्ये मेन्शन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. वाह ओमी, देख घुमा के गेंद को खेल दिया है. साइड स्किन की तरफ गेंद चली गई है. अंपर का इशारा. रुके 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 रुके. क्या मैच समाप्त हुआ वो देखना बहुत जरूरी है. और इसी के साथ मुन्ना देसाई 11 टीम ने शेखर निगम चषक 2026 जीत लिया है. कंग्रेचुलेशन, वेल डन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस ओमी. ऋतिक ने जबरदस्त प्रदर्शन किया है और वो गाना गा रहे हैं, ले जाएंगे दमदार शेखर निगम चषक 2026 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे.